नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण 2013चा राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा जो पेपर आहे तिच्यातले इतिहासाचे जे प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण बघणार आहोत. हा आपला जो सेट आहे तो ए सेट आहे आणि हे आपलं शेवटचं लेक्चर असणार आहे इतिहासाच्या बाबतीतलं, कारण 2019 पासून आपण सर्व करत आलेलो आहोत विश्लेषण आणि 2013 हे शेवटचं लेक्चर आहे. तर एकंदरच हे सर्व लेक्चर्स तुम्ही जर नीट बघितले तर तिच्यातून तुम्हाला एकंदरच इतिहासाचे ट्रेंड्स पण लक्षात येतील आणि कमीत कमी एफर्ट्समध्ये जास्तीत जास्त मार्क आपण कसे काढू शकतो ती एक महत्त्वाची साईट याच्यातून आपल्याला मिळते. तर आपण बघूयात 2013मधले जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रश्न बघा. खालीलपैकी एक ब्रिटिश नेता आणि संसद सदस्याने स्वीकारले की 1857चा विठाव सैनिकी विद्रोह नसून राष्ट्रीय उठाव होता. तर आता 1857चा जो उठाव आहे त्याच्याबद्दलची जी काही वेगवेगळी स्टेटमेंट्स आहेत ती तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे एकंदरच इतिहासाच्या याच्यामध्ये स्टेटमेंट्स विचारले गेलेले आहेत, कोणी कोणाबद्दल कुठले उद्गार काढले किंवा त्या टाईपमध्ये. तर बेंजामिन डिझरायली यांनी हे क्लिअर केलं होतं की बाबा हा फक्त सैनिकी विद्रोह नसून हा एक राष्ट्रीय उठाव होता. तर ते बेंजामिन डिझरायलीचं स्टेटमेंट आहे आणि बेंजामिन डिझरायलीचं हे स्टेटमेंट बऱ्याचदा मेन्समध्ये सुद्धा विचारलं गेलेलं आहे UPSCला. तर ते एक लक्षात ठेवा तुम्ही, हे महत्त्वाचा एक अस्पेक्ट लक्षात ठेवा याचा. ओके. ज्या युद्धामुळे स्वातंत्र्य व लोकशाही मिळणार नाही, कामगार वर्गाला ज्यापासून काहीच फायदा होणार नाही, त्या युद्धात भारताने सहभागी होऊ नये, हा ठराव 1940 साली कोणी केला? तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसने हा ठराव केला होता. आयटक 1920ची स्थापना आहे आणि आता यावर्षी 2020मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे आपल्याला. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. ओके. तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि यावर्षी हे एक इतिहासाच्या बाबतीमध्ये ज्यांना 100 वर्ष वगैरे पूर्ण होतात अशा घटना आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात, त्याच्यावर परत प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऑलरेडी आयटक संबंधीचा हा प्रश्न आधी विचारून झालेला आहे आणि इथंही स्टेटमेंट आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर वरचा प्रश्न हा पण जो आहे तो विधान आहे, तिथं असं विधान कुणी केलं किंवा असं स्टेटमेंट कुणी केलं, इथंही तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की स्टेटमेंट्स जे आहेत, व्यक्ती जसे आपण बघितलं आहे की ते महत्त्वाचे आहेत तसे स्टेटमेंट पण महत्त्वाचे आहेत. गांधार कलाशैली कुठल्या कलाशैलीने प्रभावित झाली होती? तर एकंदरीतच गांधार कलाशैली जी आहे ती युनानी आणि रोमन याच्यानी प्रभावित झालेली आहे. वेगवेगळ्या ज्या कलाशैली आहेत जशी गांधार आहे, मथुरा आहे ना, तर त्या आपल्याला माहीत पाहिजेत आणि त्याची जी काही वैशिष्ट्य आहे तीही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. याच्यासाठी आर्ट अँड कल्चरचं बुक बेस्ट आहे. कधी पण तुम्ही जर नितीन सिंघानिया वगैरे बघितलं तर तिच्यात चार्टच असतो हा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, मध्ययुगाच्या सुरुवातीला भारतीय इतिहासात पुढील 2 वैशिष्ट्यपूर्ण प्रवाह दिसून येतात. तर अद्वैत वेदांत अशा तत्त्वज्ञानांचा विस्तार, बौद्ध तत्त्वज्ञानानुसार शिल्पकलेची प्रगती. तर बघा, साधी गोष्ट आहे की मध्ययुगाची सुरुवात विचारलेली आहे तुम्हाला आणि त्याच्यामुळे बौद्ध तत्त्वानुसार शिल्पकलेची प्रगती तिथं येणं अपेक्षित नाही आहे. तर तो ऑप्शन जर तुम्ही कट केला तर त्याच्यामधून तुमचा एक ऑप्शन खालचा कट होतो बघा. तर एकंदरीतच हा ऑप्शन तुमचा गेला B. त्याच्यानंतर रोमन साम्राज्याबरोबरचा जो काही व्यापार वगैरे आहे तर त्याच्यापेक्षाही लिटरली अद्वैत आणि वेदांत म्हणजे जी काही भक्ती सुफी परंपरा आहे ती आणि चिदंबरम मदुराई अशा मंदिर केंद्रीय नगरांचा विकास, तर हे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. मध्ययुगाची जी सुरुवात आहे त्या मध्ययुगाच्या सुरुवातीला काय काय घडलेलं आहे हे जर आपण जाणून घेतलं तर तिच्यामध्ये 1 आणि 2 जे काही स्टेटमेंट्स आहेत, 2 नंबरचं स्टेटमेंट तर ऑब्वियसली नाही आहे, त्याच्यामुळे 1 आणि 3 हे स्टेटमेंट जे आहे A आणि C हे स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहेत. तर ते एक लक्षात ठेवा. म्हणजे एकंदरीत मध्ययुगाची सुरुवात जी आहे ती तुम्हाला हिस्ट्रीच्या महाराष्ट्र शासनाच्या पुस्तकात पण आहे. जमीनदारीचा उदय होणं, व्यापाराचा ऱ्हास होणं, जाती व्यवस्था सुदृढ होणं, है ना, तर तंत्रविद्येत वाढ होणं, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्ही लिटरली म्हणजे पुस्तकात चॅप्टरच आहे त्याच्यावर, तर ते एक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, सविनय कायदेभंगाच्या चळवळीचं उद्दिष्ट काय होतं? तर कायदे मोडून प्रशासनाला जेरीस आणणं हे सविनय कायदेभंगाचं चळवळीचं उद्दिष्ट होतं. बघा, जेवढ्या सगळ्या चळवळी आहेत म्हणजे सगळ्या चळवळी ज्या काही आहेत तर त्या चळवळींबद्दल तुम्हाला ती चळवळ का झाली, त्याच्या मागचा उद्देश काय होता, त्या चळवळीत कुणी भाग घेतला म्हणजे पार्टिसिपेंट कोण कोण होते, है ना, ह्या गोष्टी करणं गरजेचं असतं. म्हणजे कुठल्या कुठल्या राजकीय पक्षांचा, जसं काँग्रेस आहे, त्याच्यानंतर मुस्लिम लीग आहे, कोणी सपोर्ट केला, कम्युनिस्ट आहेत, विरोध कुणी केला, तिच्यात पार्टिसिपेट होणारे समाजातले घटक कुठले होते,
अशा बेसिक गोष्टी करणं गरजेचं असतं. सो सविनय कायदेभंग नावातच आहे. ओके, म्हणजे खूप काही करायची गरज नाही. कायदे मोडून प्रशासनाला जेरीस आणणं. खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता? शाळांवर बहिष्कार, परदेशी कपड्यांवर बहिष्कार, न्यायालयावर बहिष्कार, कर न भरणे. असहकार. तर याच्यामध्ये सहकार्य न करणे असं ते आहे आणि त्याच्यामध्ये शाळा, परदेशी कापड, न्यायालय है ना, बऱ्याचशा वकिलांनी त्या काळात वकिली आणि त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या होत्या. तर कर न भरणे याच्यात येत नाही. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक चळवळ, त्याचे उद्देश, त्याच्यात काय घडलं ते तुम्ही नीट केलं पाहिजे. त्याच्यानंतर नद्या आणि त्यांच्या वैदिक नावाच्या जोड्या जोडा. आता बघा, तुम्हाला एन्शंट हिस्ट्रीमध्ये, मिडिओलमध्ये हे सगळे लिस्टच आहे, म्हणजे कुठल्या नदीला काय म्हटलं जात होतं वगैरे त्या चार्टच मिळतो डायरेक्ट. ओके, तर सरस्वती म्हणजे सरस्वती, म्हणजे थोडंसं नावाचंच हे क्लिअर ते येतं, सरस्वती सरस्वती. त्याच्यानंतर पुढची जी नदी आहे परुष्णी म्हणजे कुठली नदी आहे? तर ती रावी नदी आहे. तर परुष्णीचा रेफरन्स तुम्हाला मी सांगितला होता, तुम्हाला जर आठवत असेल, दशराजन युद्ध जे आहे ना, ज्याच्यावर प्रश्न ऑलरेडी विचारून झालेला आहे. त्याच्यानंतर अस्किनी जी काही आहे, तर अस्किनी जी आहे ती चिनाब आणि वितस्ता जी आहे ती झेलम. तर आता हे पाठ असणंच गरजेचं आहे, पण त्यातल्या त्यात जर सरस्वती आणि सरस्वती हे एवढं जरी लॉजिक आपण लावलं तर तुमच्या दोन गोष्टी इलिमिनेट होऊन जातात है ना. पहिला ऑप्शन इलिमिनेट होतो, चौथा ऑप्शन इलिमिनेट होतो. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे आहे ते परुष्णी आणि रावी. हा रेफरन्स मी दशराजन युद्धाच्या वेळेस पण तुम्हाला सांगितला होता आणि याचा रेफरन्स तिथं येतो. तर ऑबियसली याच्यात तुमचं उत्तर क्लिअर आहे. 3 नंबरचा ऑप्शन आपला क्लिअर येऊन जातो, म्हणजे 2 नद्या जरी माहीत असल्या तरी काम आपलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, की पुढचा जो प्रश्न आहे, मध्य आशियातून आलेल्या आक्रमणांपुढे उत्तर भारतीय राजसत्ता पराभूत झाल्या. का झाल्या? तर एक, भारतीय सैनिकांना लूट मिळण्याची शक्यता नव्हती आणि जातीभेदामुळे भारतीय सैनिकात एकोपा नव्हता. म्हणजे आता याचं विश्लेषण करत असताना मध्य आशियामधून जे आलेले आहेत त्यांची काम करण्याची पद्धती कशी आहे, तर ते पण महत्त्वाचं आहे की त्यांच्याकडे जी काही राजनीती, त्याच्यानंतर संघटन कौशल्य आणि त्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. पण भारतीय सैनिकांच्या बाबतीमध्ये हे आहे. पण एकंदर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की 13-14मध्ये थोडं विश्लेषणात्मक प्रश्न होते. नंतरच्या काळात ते तेवढेशा आपल्याला 18, 19, 17मध्ये आढळत नाही. ओके, त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे जवाहरलाल नेहरूंबद्दल पुढीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? ते स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्यानंतर नियोजन आयोगाचे प्रमुख होते. बरोबर आहे. सुभाषचंद्र बोस अध्यक्ष असताना बघा काँग्रेसचे, तेव्हा नियोजन आयोगाची कन्सेप्ट समोर आली होती. त्याचे जे हेड होते ते पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यांनी अनेकदा भारतीय विज्ञान परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं, हेही बरोबर आहे. नेहरू रिपोर्ट लिहून त्यांनी भारतासाठी आदर्श राज्य पद्धतीचा आराखडा मांडला. तर नेहरू रिपोर्ट जो होता तो मोतीलाल नेहरूंनी लिहिला होता, ते जवाहरलाल नेहरूंनी नव्हता लिहिला. त्याच्यामुळे हे इलिमिनेट होतं. सी 3 ठिकाणी आहे बघा, चौथं वाचायची गरज पण नाही. म्हणजे मला पाश्चात्य जगात उपऱ्यासारखे वाटते वगैरे स्टेटमेंट माहीत असो नसो, तिसऱ्या याच्यातून क्लिअर आहे, तुम्हाला माहीत पाहिजे. 1928 नेहरू रिपोर्ट जो आहे तो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गांधी आयर्विन करारामुळे काय साध्य झालं? पूर्ण स्वराज्याच्या मागणीला मान्यता मिळाली. विषयच नाही. मिठावरील कर रद्द झाला नाही. गांधीजींनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. वरीलपैकी काहीही झालेलं नाही आहे. गांधी आयर्विन करार जे आहे त्या 11 तिच्यामधले जे महत्त्वाचे हे आहेत, करारातले जे काही गोष्टी होत्या की त्या काय काय करणार होते, तर ते 11च्या 11 गोष्टी तुम्हाला इथं माहीत असणं अपेक्षित आहे. ज्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्या वेगवेगळे जे काही, जसं हे गांधी आयर्विन करार आहे ना, तर त्याच्यातल्या महत्त्वाच्या तरतुदी आपल्याला माहीत असणार. त्याच्यात 11 तरतुदी आहेत, त्या तुमच्या पाठ पाहिजेत. ओके, तर हे असं तिच्यामध्ये हिच्यातली कुठली गोष्ट नव्हती. कालानुक्रमे तुम्ही जर बघितलं तर रचना करा. मुस्लिम लीगने नेहरू रिपोर्टपेक्षा जिन्नांच्या 14 कलमी कार्यक्रमात संमती दिली. काँग्रेसने सरकारला 1 वर्षात नेहरू रिपोर्ट स्वीकारण्याची मुदत दिली. लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्णपणे स्वातंत्र्याची मागणी केली. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. तुम्ही जर बघितलं तर जो काही नेहरू रिपोर्ट आहे तो 1928. ओके, तर त्याच्यानंतर तो जो नेहरू रिपोर्ट होता, तो नेहरू रिपोर्ट ॲक्सेप्ट करायला जिन्नांचा विरोध होता आणि त्या जिन्नांनी काय केलं होतं, त्याच्यासाठी जवळपास म्हणजे 14 कलमी कार्यक्रम समोर आणला होता. तर ती एक बाब आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की नेहरू रिपोर्ट नंतर हा 14 कलमी कार्यक्रम आला.
नंतर लाहोर अधिवेशन जे होतं की काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केलेली आहे, कारण नेहरू रिपोर्टमध्ये पूर्ण स्वातंत्र्य नव्हतं, डोमिनियन स्टेटस होतं, तर ते अपेक्षित नव्हतं. आणि त्याच्यानंतर ते वर झाल्यानंतर गांधीजींनी मग मिठाचा सत्याग्रह सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे हे 1, 2, 3 आणि 4. मग त्याच्यात तुम्ही बघा बी 1 नंबरवर असणारं स्टेटमेंट कुठलं आहे, तर एकच आहे बघा. तुम्हाला नुसता नेहरू रिपोर्ट माहीत असला तरी तुमचं उत्तर येतं. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे 1927मध्ये सायमन कमिशन नेमण्यात आलं. त्याचं कारण काय होतं? 1919 सालचा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा निशब्रच ठरला होता. हेही बरोबर आहे, कारण जे काही स्वराज पार्टी होती आणि त्यांनी त्याचं वाभाडच काढलं होतं त्या याच्यात जाऊन. मजूर पक्षाकडे सत्ता पालट झाला तर तो भारताला अनुकूल धोरण आखण्याची धास्ती होती. हेही बरोबर आहे. स्वराज पक्षाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालणं गरजेचं होतं. ओके, तर ह्या सर्व गोष्टी होत्या जिच्यामुळे सायमन कमिशन होतं. म्हणजे 2 वर्ष अलीकडेच ते आलं होतं, 10 वर्षानंतर होतं, तर ते 2 वर्ष आधीच आलं होतं. सायमन कमिशनवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न पण आहे. एकदा MPSC मेन्समध्ये प्रश्न आहे की सायमन कमिशनचे सदस्य आणि त्याला सायमन कमिशनमध्ये का घेतलं, असं पण विचारलं गेलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. या व्यक्तीस मुंबईचे शिल्पकार म्हणतात. वास्तुविशारद. साधी गोष्ट आहे. जगन्नाथ शंकर शेठ. विषय संपून जातो. म्हणजे खूप महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. व्यक्तींवर प्रश्न ही एक टिपिकल ट्रेंड इतिहासातला तो कंटिन्यूच आहे. आचार्य अत्रे यांनी त्यांना शिरपेस न चढवलेला मुंबईचा सम्राट, अनक्राउंड एम्परर ऑफ मुंबई म्हटलं होतं. मराठी इंग्रजी संस्कृतमध्ये उत्कृष्ट होते. एल्फिन्स्टन कॉलेजवर बरेच उपकार ऋण आहे. जगन्नाथ शंकर सेठ. विषयच नाही, मुंबईचं शिल्पकार आणि ते लगेच पहिल्या याच्यातच आलं पाहिजे. त्याच्यानंतर खोती पद्धत कुठं होती, तर खोती पद्धत कोकणामध्ये होती, तर तो एक रेफरन्स लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने हे महत्त्वाचे प्रश्न होते आणि आपला इतिहासाचा जो काही हे होता, विश्लेषणाचा पार्ट होता, तो इथं संपतो आहे. तर तुम्ही सर्व लेक्चर्स नीट बघा. प्रत्येक विषयाचे तिथं अवेलेबल आहेत. आता राहिलं सायन्स, तेही आपण करूयात. आणि याच्यामधून एक गोष्ट क्लिअर आहे की तुम्ही जर ह्या गोष्टी समजून घेतल्या तर नक्कीच तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये याचा नक्कीच फायदा होईल. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईट